नमस्कार मंडळी, मी संस्कृती थोरात सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर। तर मंडळी, आज आहे 14 जानेवारी आणि आज आहे मकर संक्रांत। तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज मकर संक्रांती निमित्त आम्ही काय काय करणार आहे आणि कालही काय केलं हे तुम्हाला बघायला मिळेलच, तर कंटिन्यू करा। चला पुढे जायचंय। पतंग घ्यायला चाललोय रात्रीचे 10 वाजता। रात्रीचे 10 वाजता, पण 10 नाही वाजले आता बरं का। मस्त दिसते तुला पण। तर आता आम्ही चाललोय आरके वरती पतंग घ्यायला। येड्या आरके वर असं छान भेटतात। मग तू थांब घरी, तू येऊ नको। हा का रे, तू येऊ नको। थांब जरा, गाड्या जाऊ दे। तर आम्ही आता आरके वरती पतंग घ्यायला आलोय इथे। चला चला चला। लहान मुलांचा का आहे ना? कुठला घ्यायचा रियांश? कार्टूनची घ्यायची का कागदीवाली घेतो? कागदी घे ना। नाही पण कागदी छान आहे। काय रे रिऊ? हा ते ना काय म्हणता, मांजा भरायचंय। पांडा काय? मला वाटलं पांडा पतंगीचं नाव आहे। हो का? बघू ना कुठला आहे। याच्यासाठी दाखवा कुठला तरी चांगला साधा। कुठली आहे ही का? ती देऊन बघू ना। त्यात पण साधा येतो का काही अजून? तसं हाताला काही नाही। हा मग तसाच द्या। तुला येते का उडवता? मग मला तू शिकव कशी उडवायची। ठीक आहे मग एक देऊन द्या। कुठला कलर घ्यायचा? हा छान आहे बघ कलर, हा देऊन द्या। थांबते काढून देते। हे बघ ह्या घेतल्या। तर आरकेवर आलो आणि दूध पिणार आणि असं कधी होऊच नाही शकत। तर आता आमचं स्टॉप दूध इथे आहे, सिद्धिविनायक इथे थांबलं आहे। दूध पिऊया आपण। आता दूध पिऊया आणि जाऊया घरी ना। छोटासा घेतला त्याने। The next day. आद्या काय चालू आहे ते? चल इकडे मध्ये मध्ये। आणि पा खाली चप्पल आहे पायात, चप्पल घालून पाया पडते। चल इकडे। हॅपी मकर संक्रांत। हॅपी मकर कर ना मला। करे ना करे ना करे ना करे ना। थँक्यू। झालं का? काय रे, पतंग उडवायची का? हा चला उडव। एवढी तयारी ते गॉगल बिगल लावून। चला चला जायचं का? चल उडेल का आजच्या आज? सगळ्या गुंता करून ठेवला लगेच। बापरे, आज तिकडे पण त्या साईडला पण सोसायटीत उडवतायत पतंग आणि आजूबाजूच्या सोसायटीत पण डीजे वगैरे लावलाय। लांब जा थोडं। थोडं लांबून चढ ना।
उडवत होतो त्याची जी गाठण बांधली होती ती सुटून गेली, त्यामुळे आता रियांश आणि समीक्षा दोघं गेले आता पतंग घ्यायला खाली. घरात आणून ठेवलेल्या होत्या, आता त्या आणून उडवूया आपण. तर आम्हाला कोणाला रियांशलाही मंगळडे बांधतायत आणि मलाही येत नाही, तर त्या काकांनी बांधून दिलंय. बघू तर आम्ही अजून एक जणाला शोधलंय आम्हाला मंगळ करून द्यायला. आम्हाला येत नाही म्हणून दादाला म्हटलं आम्हाला करून दे. हा, साक्षीताईने 3 याचं करून दिलं होतं, 3 पतंगीचं. 3 पाडून टाकल्या काय रिया. आणि एक पतंग उडाली पण त्याचं काय म्हणतात गाठण सुटून गेली. ती मस्त उडत होती ना. चला जायचं ना. तर आता आमचं थोडं प्लॅनमध्ये चेंज आहे आणि आम्ही आता चाललोय आत्याकडे. दरवर्षी जातो आम्ही आत्याकडे पतंग उडवायला. तर तिकडे चाललोय. तिकडे केतन भाऊ पतंग उडवतो आत्याचा मुलगा, तर त्याने बोलवलंय की इकडे या पतंग उडवायला. तर आम्ही तिकडे चाललोय कारण यायची काही पतंग उडली नाहीये, सो त्यामुळे आम्ही तिकडे चाललोय ना. तुझी तर काय पतंग उडली नाही. ऍक्च्युली त्याची पतंग उडली एक, पण मग त्याच्यात काय प्रॉब्लेम झाला की त्याची जी गाठ असते ना म्हणतो आपण ती लूज झाली होती, त्यामुळे ते सुटून गेली. आणि बाहेर खूप आवाज आहे आज डीजे वगैरे. चंचल दीदी काय आद्या काय चंचल दीदी फोटो काढ कशी म्हणते बोल ना पटकन. फोटो काढू. तुम्हाला हॅपी मकर संक्रांत पण नाही बोलली. हा काय ग. अच्छा मला चप्पल घालून काढू का. माझी चप्पल तर तू उलटी घातली आहे. घरात काढू चल आपण. घरात काढू चल. घरात चल. 1 hour later. तर आता आम्ही आलोय आत्याकडे आणि आत्याकडे बघूया आता पतंग उडवता की मी घरी जाऊन आली आत्याकडे. तर वरती आलोय आम्ही. अरे झाली का पतंग उडली का तुमची. आमची उडत नव्हती म्हणून आम्ही इकडे आलो. नाही का. हाय अंशू हॅपी मकर संक्रांत. ऍडव्हान्स हॅपी बर्थडे. हॅपी मकर संक्रांत. खाली आणू नको. दर मी द्यायची इकडून हे करू. ती गेली खाली गेली.
पतंग खाली व या तू बघ इथं जोरावर मोठी पतंग पुढून घ्यायचा विषय इथून घेऊ. काय झालं रडायला? काय झालं? काय झालं? मम्माकडे जायचं? हा, मम्माकडे जायचं. कोण आला तुझा? फ्रेंड आला? हा, फ्रेंड आला तुझा? तुला पण उडवायचं? तू लाव, लाव, तू लाव. नाही नाही, इरिटेट झाला त्याला. बापरे वहिनी, तुम्ही खूप लवकर आल्या हो पतंग उडवायला. मग पोराला सांभाळून मग त्याला खाऊ घालत होत्या का? रियाश, तुझी काय पतंग आजच्या दिवसात क्लिअर ना? आपण पूर्ण प्रिपेअर होऊन क्लास करू त्याचा आणि मग येऊया. हा, तुझी काय पतंग उडणार नाहीये? हा, ते वाटच बघते कधी त्यांची उडेल पतंग. पण त्या दोघांची पतंग उडत नाहीये. चला, पतंग उडवून झाली आमची. तरी पण मन नाही भरलंय. पतंग उडवतो तरी आली का? आणि दीदीला नाही येता आलं तिच्या ऑफिसमुळे. बिचारी, तिला ऑफिस होतं त्यामुळे आजची संक्रांत एन्जॉय नाही करू शकली. मग उडवली ना, काही उडली नाही. रियांशी एक पण पतंग उडली नाही. हा, त्या बिचाऱ्या वहिनी दोनदा आल्या आणि दोनदा त्यांची पतंग राहिला, पतंग कटून गेली. जा आंघोळ करून असं वाटत नाही तू आज आंघोळ केली. उडवली आम्ही, पण आमची उडतच नव्हती. पण मी आता शिकली कशी उडवायची. माझी काही चुकी नव्हती, त्याची गाठणच बसलेली नव्हती, त्याच्यामुळे ती गेली उडून. छान उडली. आणि चला आता अभ्यास पाणी काही. उद्या शाळा आहे. हा, मग आता स्कूलचा काय अभ्यास, होमवर्क बिनवर्क, क्लासचा काही